So, good morning, everyone. My name is Sankit Telang. Today, I am going to present my topic, which is on puerperal sepsis. Okay, so what are the general objectives of the puerperal sepsis? At the end of the seminar, the student will able to gain knowledge regarding the puerperal sepsis and its related clinical importance. Okay, तर यामध्ये तुम्हाला puerperal sepsis ची definition, त्याचे risk factors, what are the causative agent, what are the pathology behind the puerperal sepsis, pathogenesis of the puerperal sepsis, clinical feature, investigation, prophylaxis, treatment, and what are the nursing consideration we are giving to the patient with puerperal sepsis. ओके, मला वाटतं तुम्हाला आता स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्स तर कळलेच असणार काय आहे. आता चला बघूया एक एक करून. काय आहे डेफिनेशन प्युपिरल सेप्सिसची. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्युपिरल सेप्सिस. सो आता प्युपिरल सेप्सिसच्या आधी आपल्याला एक वर्ड लक्षात ठेवायला पाहिजे, परपेरियम. परपेरियम म्हणजे काय? परपेरियम एक असा टाइम पिरियड आहे ज्यामध्ये पेल्विक ऑर्गन रिवर्ड बॅक करते आपल्या प्री प्रेग्नेंट स्टेटमध्ये. प्री प्रेग्नेंट स्टेट हा वर्ड लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, इन्व्होल्युशन आणि परपेरियममध्ये तुम्हाला कधी कोणत्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये डिफरन्स विचारलं तर तुम्ही काय सांगणार? इन्व्होल्युशन एक प्रोसेस आहे. इन्व्होल्युशन एक प्रोसेस आहे, बट परपेरियम एक पिरियड आहे. आता प्रोसेस आणि पिरियड, कशाचा प्रोसेस आणि पिरियड? पेल्विक ऑर्गन्स रिवर्ड बॅक होते आपल्या प्री प्रेग्नेंट स्टेटमध्ये डिलिव्हरीच्या 6 वीक्स नंतर. कळलं? सिंपल डेफिनेशन, फक्त इतकं लक्षात ठेवा. पिरियड आफ्टर डिलिव्हरी अप टू 6 वीक इन विच pelvic organ revert back to their pre-pregnant state is called परपेरियम. पिरियड हा जो वर्ड आहे पिरियड हा नाही का खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. पिरियड अगर इथे प्रोसेस असता तर याचं डेफिनेशन चेंज झालं असतं, तेव्हा आपण याला इन्व्होल्युशन म्हटलं असतं. ओके, हा ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया व्हॉट इज अ डेफिनेशन ऑफ प्युपेरियल सेप्सिस. आता तुम्हाला अगर डिफरन्स कळला असेल प्युपेरियम आणि परपेरियममध्ये, तर परपेरियम पिरियडमध्ये अगर जेनेटल ट्रॅकमध्ये म्हणजे 6 वीक आफ्टर डिलिव्हरी कोणता पण मायक्रो ऑर्गॅनिझम अगर जेनेटल ट्रॅकमध्ये गेले आफ्टर डिलिव्हरी ॲट द टाइम ऑफ परपेरियम दॅट वीक, आणि जो होणारा कॉम्प्लिकेशन असेल त्याला आपण म्हणतो परपेरियम सेप्सिस. त्या पिरियडमध्ये इन्फेक्शन झालं, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, मायक्रो ऑर्गॅनिझमचं इन्फेक्शन झालं तर आपण त्याला म्हणतो परपेरियम सेप्सिस, प्युपेरियल सेप्सिस. ओके, व्हॉट आर द कॉजेटिव्ह एजंट? तर मोस्ट कॉमन कॉज ऑफ परपेरियम सेप्सिस इज ग्रुप ए बीटा हेमोलायटिक स्ट्रेप्टोकोकाय किंवा ग्रुप बी बीटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकोकाय. तुमच्या नॉर्सेट एक्झाममध्ये किंवा नर्सिंगच्या कोणत्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सडर क्वेश्चन टाकेल ते, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ परपेरियम सेप्सिस. आयदर ग्रुप ए किंवा ग्रुप बी ऑप्शनमध्ये असेल, दोन्ही पण राहू शकते. तर मोस्ट कॉमन सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी तुमची पाहिजे ग्रुप ए. सेकंड बेस्ट आहे हे, फर्स्ट बेस्ट आन्सर झालं तुमचं, हे सेकंड बेस्ट तुमचं आन्सर झालं. आता मिथिसिलिन रेसिस्टंट एसऑरियस किंवा अदर, हे तर अदर झाले, बट मोस्ट कॉमन हाच आहे आपला. मोस्ट कॉमन कोणता? हा आहे आपला सेकंड मोस्ट कॉमन, हा आहे. ठीक आहे. नेक्स्ट, हे त्याचे ॲनारोबिक बॅक्टेरिया. बघ, कॉझिटिव्ह एजंटमध्ये 2 टाईपचे बॅक्टेरिया येते. एक येते ॲरोबिक बॅक्टेरिया, एक येते ॲनारोबिक बॅक्टेरिया. ॲरोबिक बॅक्टेरियामध्ये मोस्ट कॉमन हा. ॲनारोबिक बॅक्टेरिया तसं विचारत नाही ते, बट विचारलं तर हे बॅक्टेरियाचे नाव तुम्हाला माहीत राहिलं पाहिजे. तसं खूप लिस्ट आहे, येणारच नाही हे परीक्षेमध्ये. असं सरळ तुम्हाला याच्यावर जास्त फोकस करवायला लावेल ते. हे काही इम्पॉर्टंट नाही आहे विशेष. मोड ऑफ ट्रान्समिशन, कशा सोर्सेसपासून, काय सोर्सेस आहे, कोणती ते कारणे आहे त्याच्यापासून होते. तर आताच आपण डिस्कस केलं ॲनारोबिक बॅक्टेरिया,
ॲनारोबिक बॅक्टेरिया अँड ॲरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सिम्पल आहे, तेच आहे. आता याची पॅथॉलॉजी बघू, पॅथोजेनेसिस बघूया आपण. पॅथोजेनेसिस नॉर्सेट पॉईंट ऑफ नॉर्सेटच्या लेवलचं तर नाही आहे. नॉर्सेटमध्ये याची MCQ खूप कमी येते, पण स्टील आपल्या टॉपिकमध्ये आहे, आपण एकदा रिव्ह्यू करून घेऊ काय होऊ शकते. सो फेवरेबल साईट्स, कोणत्या कोणत्या जागेतून प्युपिरियल सेप्सिस म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम एक फॉरेन एक फॉरेन इन्व्हेडर आहे आपल्या साईटमध्ये, वुमन्सच्या पेल्विक कॅव्हिटीमध्ये. फेवरेबल साईट्स काय राहू शकते? एंडोमेट्रियम, ठीक आहे, लॅसरेटेड वुल्ड, सर्वायकल लॅसरेटेड वुल्ड, पेरिनियल लॅसरेटेड वुल्ड. या साईट्सद्वारे मायक्रो ऑर्गॅनिझम एंट्री घेऊ शकते आणि प्युपिरियल सेप्सिस त्या स्पेसिफिक वुमन्सला होऊन जाईल. डिव्हायटलाइज टिश्यू, ब्लड क्लॉट, फॉरेन बॉडी, हे खूप इम्पॉर्टंट आहे फॅक्टर्स. हे फेवरेबल साईट्स हे जास्त इम्पॉर्टंट आहे. हे MCQ वर विचारले गेले आहे क्वेश्चन्स. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फेवरेबल साईट? एंडोमेट्रियम. सेकंड इथे जे पण पॉईंट मी टाकलं आहे ना, ते सगळे सिक्वेन्स वाईज टाकलं आहे. हा फर्स्ट बेस्ट आहे, हा सेकंड बेस्ट आहे, हा थर्ड बेस्ट आहे. ओके. व्हॉट आर द प्रोफायलॅक्सिस? अँटीनेटल प्रोफायलॅक्सिसमध्ये काय काय आपण केअर घेऊ मदरची ड्युरिंग प्रेग्नन्सी. सो न्यूट्रिशनल स्टेटस तिचं मेंटेन करायचं आहे, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्व्हेड नाही झाले पाहिजे, हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट झाला. इरॅडिकेट स्पेसिफिक फोकस इन द बॉडी. आता लास्ट पॉईंटमध्ये आपण काय वाचलं? सर्वायकल लॅसरेटेड वुंड बॉडी. हे खूप इम्पॉर्टंट आहे फॅक्टर्स. हे फेवरेबल साईट्स हे जास्त इम्पॉर्टंट आहे. हे MCQ वर विचारले गेले आहे क्वेश्चन्स. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फेवरेबल साईट? एंडोमेट्रियम. सेकंड इथे जे पण पॉईंट मी टाकलं आहे ना, ते सगळे सिक्वेन्स वाईज टाकलं आहे. हा फर्स्ट बेस्ट आहे, हा सेकंड बेस्ट आहे, हा थर्ड बेस्ट आहे. ओके. व्हॉट आर द प्रोफायलॅक्सिस? अँटीनेटल प्रोफायलॅक्सिसमध्ये काय काय आपण केअर घेऊ मदरची ड्युरिंग प्रेग्नन्सी. सो न्यूट्रिशनल स्टेटस तिचं मेंटेन करायचं आहे, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्व्हेड नाही झाले पाहिजे, हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट झाला. इरॅडिकेट स्पेसिफिक फोकस इन द बॉडी. आता लास्ट पॉईंटमध्ये आपण काय वाचलं? सर्वायकल लॅसरेटेड वुंड, डीप लॅसरेटेड वुंड, पेरिनियल वुंड, डिव्हायटलाइज टिश्यू. हे सगळेच आहे आपले स्पेसिफिक फोकस. हे झाले पाहिजे इरॅडिकेट, ठीक आहे. हे प्रिव्हेंटिव्ह फॅक्टर झाला आणि हा प्रोटेक्टिव्ह फॅक्टर झाला. प्रिव्हेंटिव्ह फॅक्टर, हा झाला प्रोटेक्टिव्ह फॅक्टर. पोस्टपार्टम प्रोफायलॅक्सिस. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द पोस्टपार्टम प्रोफायलॅक्सिस? काय असू शकते पोस्टपार्टम प्रोफायलॅक्सिसचा अर्थ? पोस्टपार्टम, डिलिव्हरी झाली, ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं? अँटीनेटल, इंट्रानेटल. अँटीनेटलमध्ये तुम्हाला फक्त बाईच्या न्यूट्रिशनची स्टेटस फोकस करावं लागते आणि काय काय आपण प्रिव्हेंट करू शकतो ड्युरिंग प्रेग्नन्सी, ज्याच्यामुळे इन फ्युचर बाईला प्युपिरियल सेप्सिस नाही झालं पाहिजे. हे झाले आपले अँटीनेटल. इंट्रानेटलमध्ये काय? फुल सर्जिकल असेप्सिस ड्युरिंग डिलिव्हरी. असेप्सिस वर्ड आला इथे, असेप्सिस इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. मग स्क्रीनिंगमध्ये रूल आउट होऊ शकते की मदरला डायबिटीज आहे, डायबिटीज राहिल्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिलेड वुंड हिलिंग सारखे चान्सेस होऊ शकते बेबीला, त्यामुळे वुंड लवकर हील नाही होणार आणि लॅसरेशन पण हील नाही होणार आणि लॅटरल एंट्री होईल मायक्रो ऑर्गॅनिझम्सची, ठीक आहे. प्रोफायलॅक्टिक युजेस. अँटीबायोटिक ॲट द टाईम ऑफ सिझेरियन सेक्शन्स. आता सिझेरियन सेक्शनच्या द्वारे जेव्हा मदरची डिलिव्हरी होते, एक फिमेल आहे तिची डिलिव्हरी होत आहे, त्यावेळेस मदर खूप प्रोन असते टू अट्रॅक्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्स डीप वुंड, सर्वायकल वुंड वरून लॅटरल एंट्री घेऊ शकते. तर ते प्रिव्हेंट करायसाठी, मायक्रो ऑर्गॅनिझमची एंट्री प्रिव्हेंट करायसाठी आपण अँटीबायोटिकचा यूज करू. हा तुमचा झाला कॉम्पिटेटिव्हचा क्वेश्चन. थर्ड पॉईंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. थर्ड पॉईंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड पॉईंट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. पोस्टपार्टम. आता डिलिव्हरी झाली, काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे? सो असेप्टिक प्रिकॉशन, मदरला एकदम स्वच्छ वातावरण ठेवायचं आहे.
टू मेनी व्हिजिटर्सला रेस्ट्रिक्ट करायचं, खूप जास्त एंट्री नाही येऊ द्यायची डिलिव्हरी झाल्यानंतर. घाणेरडे लोक अट्रॅक्ट होत राहीन. जे पण आहे कंटॅमिनेशन ते मदरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं नाही पाहिजे. स्टरलाइज सॅनिटरी पॅड एकदम स्टराईल मटेरियल यूज करायचं. आणि इन्फेक्टेड बेबीज अँड मदर शुड बी केप्ट इन आयसोलेटेड रूम. ठीक आहे. तर असेप्टिक प्रिकॉशन तर इम्पॉर्टंट आहे, MCQ मध्ये येऊ शकते. हे चारही ऑप्शन ABCD करून येणार तुम्हाला पेपरमध्ये. विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट postpartum prophylaxis which should be used by a nurse to the patient? First, second, third की fourth? First, it is a very important answer. काय ट्रीटमेंट देऊ आपण? ठीक आहे. ट्रीटमेंटमध्ये आपण यांना देऊ फर्स्ट अमीकासिन अँटीबायोटिक. मोस्टली आपण यांना अँटीबायोटिक्सचे नावं इम्पॉर्टंट नाही आहे, अँटीबायोटिक वर्ड इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. अँटीबायोटिक्स हा आपला फर्स्ट झाला. ठीक आहे. तर अँटीबायोटिकमध्ये अमिकासिन इम्पॉर्टंट आहे किंवा जेंटामायसिन इम्पॉर्टंट आहे. व्यतिरिक्त मग आपण हे फर्स्ट झालं. नेक्स्ट आहे त्यांचा IV फ्लुइड्स. का बरं आपण IV फ्लुइड्स देणार? टू प्रिव्हेंट हायपोव्होलेमिक शॉक. ठीक आहे. तिसरा काय राहू शकते? रिसक्सिटेशन, जे की IV फ्लुइड्सच्या मदतीने आलं. ठीक आहे. फॉलोअप इम्पॉर्टंट आहे त्यांचा. मोस्ट कॉमन ते तुम्हाला अँटीबायोटिकने IV फ्लुइड्सवर कन्फ्यूज करेल. तुम्हाला टिक करायचं आहे सगळ्यात पहिले ॲज अ नर्स अँटीबायोटिक, ॲज अ फिजिशियन IV फ्लुइड्स, ॲज अ फिजिशियन अँटीबायोटिक. ते तुम्हाला दोन याच्यामध्ये कन्फ्यूज करेल. विच ऑफ द फॉलोइंग यू मे सॉरी वेट which of the question assigned which of the following is most commonly used by physician to prevent bacterial growth in the period of puerperium? Option A is antibiotic, option B is paracetamol, option C is दुसरे येऊ शकते, दुसरे क्लासेसचा ड्रग येऊ शकते. तर सिम्पल येणार. हा टॉपिक मध्ये हा इम्पॉर्टंट आहे. ओके. सो अशा करून तुम्हाला विचारेल. ठीक आहे. यानंतर मी तुम्हाला एक परत एक लेक्चर सेंड करेल. त्यामध्ये आपण दुसरा टॉपिक बघूया. ओके. थँक्यू.